तर आत्ता आपण शिकणार आहोत 4 मार्काचा वाप्रचार हा जो प्रकार आहे व्याकरणमध्ये मराठीच्या तो. तर त्यामध्ये समजा समानार्थी शब्द असतो वाप्रचार म्हणजे हात देणे म्हणजे हाताला हात धरणे, मदत करणे, जो वेगळा अर्थ आहे हात झटकणे म्हणजे हात झटक्यात हलवणे. तर हा जो आहे तो 4 मार्काला येतो. वाप्रचार म्हणजे पूर्ण त्याचा समानार्थासारखाच झाला. तर खांद्याला खांदा लावणे, तर इथं अर्थ त्याचा सहकार्य करणे आणि त्याला वाक्य पण द्यावं लागतं. तर हे आपल्याला मार्च, सप्टेंबर वगैरेमध्ये काही असे तुमचे जे गेल्या वर्षीचे आहेत 3 वर्षाचे, तर ते प्रश्न आहेत याच्यामधले, तर ते पहा 4 मार्क नक्की मिळेल. खांद्याला खांदा मिळवणे, सहकार्य करणे, मग खांद्याला खांदा लावून विद्यार्थ्यांनी श्रमदान केले, कंठस्नान घालणे हा भरपूर वेळा आलेला आहे. म्हणजे ठार मारणे, भारतीय जवानांनी सीमेवर शत्रूच्या सैनिकांना कंठस्नान घातले. माशा मारणे म्हणजे निरुद्योगी असणे, कामधंदा न करता रामू सतत माशा मारत बसतो. खस्ता घालणे, खूप कष्ट उपसणे. रमाबाईंनी समीरच्या शिक्षणासाठी आयुष्यभर खस्ता खाल्ले. आता हे आपण आपल्या अर्थाने सुद्धा घेऊ शकतो की खस्ता खाणे. तर आई वडील मुलांसाठी भरपूर वेळा खूप खस्ता खातात. हे असं तुमच्या मनानेही करू शकता. तर आता इथे जे दिलेले आहेत बघा प्रश्नपत्रिकेमध्ये आहे. तर कंठस्नान घालणे, ठार करणे, युद्धात बाजी लावणे, अनेक जणांना कंठस्नान घातले. हुकूमत गाजवणे, राज्य करणे, आधीपासूनच घरातील थोर व्यक्ती हुकूमत गाजवत होते. व्यतीत होणे, काळजी करणे, माझी आई माझ्यासाठी खूप व्यतीत होते. आनंद गगनात न मावणे, खूप आनंद होणे किंवा खुश होणे. मी 10वीत पास झाल्यामुळे आईचा आनंद गगनात मावेनासा झाला. पुन्हा अजून एक प्रश्नपत्रिका आहे की निष्कर्षित करणे म्हणजे बडतर्फ करणे. लाच घेतल्यामुळे बंडूला शिपाई पदावरून निष्कर्षित करण्यात आले. मुग्ध होणे, गुंगून जाणे. शाहू महाराजांचे भाषण ऐकताना श्रोते मंत्रमुग्ध होत होते. पित्त खवळणे म्हणजे रसात बहिणीचा व्यत्यय आल्यामुळे मनोचे पित्त खवळले. अचंबित होणे, आश्चर्यचकित होणे, अचानक पाहुणे आल्याने सर्वजण आश्चर्यचकित झाले.